अकोला जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असताना विविध महसुली प्रकरणांमध्ये गंभीर अनियमितता केल्याच्या आरोपावरून तत्कालीन उप अधीक्षक तथा सध्या निलंबित असलेले पंकज पवार यांच्याविरुद्ध अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईमुळे महसूल व भूमी अभिलेख विभागात मोठी खळबळ उडाली आहे। पंकज पवार यांनी जून 23 ते जून 25 या कालावधीत उप अधीक्षक पदावर कार्यरत असताना अधिकाराचा गैरवापर करून विविध महसुली प्रकरणांमध्ये नियमबाह्य निर्णय घेतल्याचा आरोप आहे। तपासात जमीन मालकी हक्काशी संबंधित 7/12 नोंदीमध्ये बदल, मृत व्यक्तींच्या नावाने अर्ज स्वीकारणे, भाडे तत्वावरील मालमत्तांची पत्रके तयार करणे, सार्वजनिक सुविधांसाठी राखीव जमीन खासगी व्यक्तीच्या नावावर दाखविणे, अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन प्रमाणपत्रे देणे अशा गंभीर बाबी समोर आल्याचे सांगण्यात आले। या प्रकरणात शासनाचा विश्वासघात, महसुली नोंदीमध्ये फेरफार आणि शासकीय कामातील अनियमितता केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या तक्रारीनंतर सिटी कोतवाली पोलिसांनी चौकशी करून गुन्हा नोंदविला। पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अकोला येथे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय इथले जे तत्कालीन अधीक्षक आहेत श्री पंकज पवार हाली निलंबित आहेत, यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ते त्यांच्या कार्यकाळात जे दिनांक 1/6/2023 ते दिनांक 30/6/2025 या संदर्भात इथं कार्यरत असताना त्यांनी त्यांच्या अधिकारात येत नसताना सुद्धा त्यांनी काही मिळकतीचे सत्ता प्रकार बदललेले आहेत, म्हणजे खातेदाराच्या नावे अर्ज दिलेले आहेत आणि अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन त्यांनी काही सत्ता प्रकाराबाबत प्रमाणपत्र देण्यात असे काही कृत्य केलेले आहेत। थोडक्यात शासनाने त्यांना जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी न पाडता त्यांनी शासनाची फसवणूक केली अशी लेखी तक्रार जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय अकोला यांनी माझ्याकडे दिल्यानंतर माननीय वरिष्ठांच्या सोबत मी चर्चा करून पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अकोला येथे अपराध क्रमांक 218/2026 कलम 199, 201, 316, 2, 316, 5 अशा विविध कलमांमुळे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशनचे PSI अनिल इंगोले हे करीत आहेत। माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सुरू आहे। अद्याप अजून आरोपीचा शोध घेणं सुरू आहे। आरोपी अटक करण्यात आलेली नाही। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।